महाराष्ट्राच्या राजकारणात काही नेते असे असतात ज्यांच्या प्रत्येक निर्णयाचा राज्याच्या भविष्यासोबत थेट संबंध असतो। अशा दोन नावांपैकी एक म्हणजे शरद पवार आणि दुसरे म्हणजे देवेंद्र फडणवीस। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे। महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर सर्वाधिक काळ राहिलेल्या नेत्यांच्या यादीत त्यांनी आता शरद पवार यांनाही मागे टाकत तिसरे स्थान मिळवले आहे। पण हा व्हिडिओ केवळ एका विक्रमाचा नाही, हा व्हिडिओ आहे दोन वेगवेगळ्या पिढ्यांतील, दोन वेगवेगळ्या राजकीय शैलींच्या आणि दोन प्रभावशाली नेत्यांच्या प्रवासाचा। एका बाजूला 5 दशकांचा अनुभव असलेले शरद पवार, तर दुसऱ्या बाजूला नव्या पिढीचे नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस। दोघांमध्ये नेमका फरक काय, दोघांचे बलस्थान काय आणि दोघांवर झालेले आरोप कोणते? चला, कोणत्याही राजकीय पूर्वग्रहाशिवाय या दोन्ही नेत्यांची तुलना समजून घेऊया। नमस्कार, मी आरती, आपण पाहत आहात आझाद मराठी। सर्वप्रथम बोलूया आजच्या विक्रमाबद्दल। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा एकूण कार्यकाळ आता 6 वर्षे आणि 237 दिवसांपर्यंत पोहोचला आहे। यासह त्यांनी 6 वर्षे 221 दिवस मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवारांना मागे टाकले आहे। आता सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या नेत्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत वसंतराव नाईक, दुसऱ्या क्रमांकावर विलासराव देशमुख आणि तिसऱ्या क्रमांकावर देवेंद्र फडणवीस। ही केवळ आकडेवारी नाही, हा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे। तुलना इथूनच सुरू होते। शरद पवार वयाच्या अवघ्या 38व्या वर्षी मुख्यमंत्री झाले होते। त्या काळातील ते सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरले। त्यानंतर अनेक वर्षांनी देवेंद्र फडणवीस वयाच्या 44व्या वर्षी मुख्यमंत्री झाले। फडणवीस यांच्या नावावर आणखी एक वेगळा विक्रम आहे। अजित पवारांसोबत घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीनंतर त्यांचे सरकार अवघे 80 तास टिकले। महाराष्ट्राच्या इतिहासातील हा सर्वात कमी कालावधीचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ ठरला। परंतु त्याच देवेंद्र फडणवीस यांनी नंतर सलग 5 वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम करत दुसरा मोठा विक्रमही केला। वसंतराव नाईक यांच्यानंतर सलग 5 वर्षांचा पूर्ण कार्यकाळ पूर्ण करणारे ते मोजक्या मुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत। आता जर शरद पवारांकडे पाहिलं तर त्यांचा राजकीय प्रवास अत्यंत मोठा आणि अनुभवाने समृद्ध आहे। 5 दशकाहून अधिक काळ त्यांनी महाराष्ट्र आणि दिल्ली या दोन्ही पातळ्यांवर प्रभावी राजकारण केले। काँग्रेसमधून बाहेर पडणे, पुन्हा काँग्रेसमध्ये जाणे, नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करणे आणि पुन्हा काँग्रेस सोबत सत्ता चालवणे, या सर्व घडामोडींमध्ये त्यांनी स्वतःचे राजकीय अस्तित्व कायम ठेवले। केंद्रीय संरक्षण मंत्री आणि कृषी मंत्री म्हणूनही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली। कृषी, सहकार, सामाजिक प्रश्न, साहित्य, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांचा अभ्यास अनेकदा चर्चेचा विषय ठरला आहे। त्यांच्याबद्दल असेही म्हटले जाते की ते समोरच्याचे पूर्ण ऐकून घेतात आणि त्यानंतरच निर्णय घेतात। विविध समाज घटकांना सोबत घेऊन सत्ता चालवण्याचे कौशल्य हे त्यांचे मोठे बलस्थान मानले जाते। मात्र त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर टीकाही कमी झालेली नाही। सत्तेसाठी तडजोडी करणारे, राजकीय डावपेचांचा वापर करणे, पक्षांतर आणि सत्तेची गणित मांडणे, तसेच काही वेळा नैतिकतेवर प्रश्न निर्माण करणारे निर्णय घेतल्याचे आरोप त्यांच्यावर वारंवार झाले। आता देवेंद्र फडणवीसांकडे वळूया। फडणवीस यांची ओळख विकासाभिमुख आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेला नेता अशी तयार झाली। मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, समृद्धी महामार्ग, मेट्रो सारखे मोठे पायाभूत प्रकल्प असोत किंवा गुंतवणूक आकर्षित करण्याचे प्रयत्न, या क्षेत्रात त्यांनी वेगळी छाप सोडली। राज्याच्या प्रशासनावर त्यांची पकड, विषयांचा अभ्यास आणि निर्णय घेण्याची क्षमता याचे कौतुक त्यांच्या समर्थकांकडून सातत्याने केले जाते। त्यांच्याबद्दल आणखी एक गोष्ट नेहमी सांगितली जाते, एकदा शब्द दिला की तो पाळण्याचा प्रयत्न ते करतात। राज्यात संख्येने कमी असलेल्या समाजातून येऊनही त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व मिळवले आणि ते टिकूनही दाखवले। मात्र फडणवीस यांच्यावरही अनेक टीका झाल्या। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटींच्या राजकारणासाठी विरोधक त्यांना जबाबदार धरतात। त्यांच्या काही सहकाऱ्यांवर गंभीर आरोप झाले तरी त्यांनी त्यांची पाठराखण केल्याची टीका अनेकदा झाली। काहींच्या मते महाराष्ट्राची पारंपरिक राजकीय संस्कृती बदलण्यात आणि अधिक आक्रमक राजकारण वाढवण्यात त्यांच्या नेतृत्वाचाही काही प्रमाणात वाटा आहे। तसेच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या काही आर्थिक योजनांमुळे राज्याच्या आर्थिक शिस्तीवरही प्रश्न उपस्थित झाले। दुसरीकडे समर्थकांचे मत असे आहे की पायाभूत सुविधा, उद्योग, गुंतवणूक आणि प्रशासनाच्या क्षेत्रात त्यांनी महाराष्ट्राला नवीन दिशा दिली। म्हणूनच या दोन नेत्यांची तुलना केवळ कोण मोठा यापुरती मर्यादित राहत नाही। शरद पवार हे अनुभवी, विविध क्षेत्रांचा अभ्यास असलेले आणि राजकीय समीकरणांचे मास्टर मानले जातात, तर देवेंद्र फडणवीस
हे आधुनिक प्रशासन, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि दीर्घकालीन पायाभूत प्रकल्पांवर भर देणारे नेता म्हणून ओळखले जातात. दोघांच्या शैली वेगळ्या आहेत, बलस्थानं वेगळी आहेत आणि टीकाही वेगवेगळी आहे. आजच्या घडीला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शरद पवारांचा विक्रम मागे टाकला असला तरी या दोन्ही नेत्यांचे महाराष्ट्राच्या राजकारणातील योगदान आणि त्यांच्यावरील मतमतांतरे पुढेही चर्चेचा विषय राहणार हे निश्चित. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणातील या दोन प्रभावी नेत्यांबद्दल तुमचं मत काय आहे? शरद पवार यांच्या अनुभवाला तुम्ही अधिक महत्त्व देता की देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाला? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि महाराष्ट्रातील अशाच महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचे विश्लेषण पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटू एका नव्या आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओसह. धन्यवाद.